मी नेहमी म्हणतो की त्या रस्त्यावर चाला ज्या रस्त्यावर तुम्ही जरी पडलात, अडखळलात तरी तुम्हाला उठून पुन्हा त्याच रस्त्यावर चालावंसं वाटलं पाहिजे. सो तो रस्ता माझ्यासाठी थिएटर होता. ॲक्टर थिएटर खूप शिकवतं तुम्हाला, खूप घडवतं थिएटर. मी नेहमी आवर्जून सांगतो की मला सेम रिस्पेक्ट आहे सगळ्या फील्डसाठी. सातत्याने प्रयोग झाले पाहिजे, नाहीतर त्या निर्मात्याला नुकसान होतं. फॅमिली सोबत बघण्यासारख्या पण गोष्टी आहेत. सो आय गेस मला असं वाटतं की OTTवर तुम्हाला सगळंच अवेलेबल आहे. तुम्ही काय निवडता आणि तुम्ही त्यातलं काय चूज करता. बॅडमिंटन मी स्टेट लेवलपर्यंत खेळलो होतो. आय वॉज अ स्टेट लेवल प्लेअर. नमस्कार, मी रसिका शिंदे, महा MTVमध्ये तुमचं स्वागत. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये ॲक्च्युली खूप हँडसम असा मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता आहे, वैभव तत्वावधी आज आपल्यासोबत आहे. कसा आहेस वैभव? आणि महा MTVमध्येचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर पहिलाच असा प्रश्न की तू इंजिनिअरिंग केलंस, पण एका वेगळ्या क्षेत्रात इंजिनिअरिंग केलं, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. मेटलर्जी अँड मटेरियल सायन्स याच्यात मी इंजिनिअरिंग केलं आहे. सो द थिंग इज मला ते कॉलेज हवं होतं. सो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जिथून मी केलं आहे. सो तिकडे जेव्हा जे ब्रांचेस अवेलेबल होते त्यातून मेटलर्जी मला सगळं एकंदरीत कॅल्क्युलेशन केल्यावर वाटलं की आय शुड चूज दिस वन. सो त्यामुळे सगळं स्पेसिफिक कारण नव्हतं की मेटलर्जीच का. ते असतं ना, ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला तिकडे अवेलेबल ऑप्शन्स असतात आणि आय थिंक द बेस्ट ऑफ दीज अवेलेबल ऑप्शन्स हे मेटलर्जी आहेत, म्हणून आय ऑप्टेड फॉर पण मेटलर्जी. इंजिनिअरिंगसाठी एवढं म्हणजे त्यात कधी विचार नव्हता केला की स्पेसिफिक हे करायचं नाही, जस्ट नाही, मला इंजिनिअरिंग करायचं होतं. दॅट वॉज क्लिअर. आणि आय गेस सिव्हिल मला अवघड गेलं तसं मला वाटायचं नेहमी. आणि इवन मेकॅनिकल मला अवघड जाईल असं मला वाटायचं. ओके. पण येस, म्हणून त्यामुळे एक स्पेसिफिक ब्रांच अशी कधी डिसाईड नव्हती गेली. आणि मला ते कॉलेज डेफिनेटली हवं होतं, कारण द कॉलेज वॉज रिअली गुड आणि त्याचा आर्ट सर्कल पण खूप चांगला होता. सो ते डिसिजन बरोबर झालं शेवटी. नेमकं काय आहे ते इंजिनिअरिंग? म्हणजे मला माहित नाहीये. सो काय नेमकं काय आहे? नाही, तू जे स्पेसिफिक केली धातुशास्त्र विभाग म्हणतात त्याला. ओके. मेटलर्जी इज धातुशास्त्र विभाग. सो इट डील्स विथ मेटल्स, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स आणि एव्हरीथिंग रिलेटेड टू मेटल्स. ओके. तू राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन देखील खेळलास, तर अभ्यासात तर हुशार असशीलच आणि स्पोर्ट्स. सो ते मग कुठपर्यंत आले आणि पुढे मग कंटिन्यू का नाही केलंस? बॅडमिंटन मी आय गेस मी सायमल्टेनियसली बॅडमिंटन आणि थिएटर दोन्ही करायचो. बॅडमिंटन मी स्टेट लेवलपर्यंत खेळलो होतो. आय वॉज अ स्टेट लेवल प्लेअर. आणि झालं असं की देअर वॉज अ पॉईंट इन माय लाईफ जिथे मला असं वाटलं होतं की बॅडमिंटनमध्ये करिअर करूया. पण त्याच्यानंतर जेव्हा मी हारायला लागलो टुर्नामेंट्स, तेव्हा मला असं झालं की यार मला पुन्हा कोर्टवर जायला जितकी इंटेन्सली मला थिएटरमध्ये जावंसं वाटतं, तेवढ्या इंटेन्सली मला कोर्टवर जावंसं वाटत नाही आहे. ओके. सो तेव्हा मी नेहमी म्हणतो की त्या रस्त्यावर चाला ज्या रस्त्यावर तुम्ही जरी पडलात, अडखळलात तरी तुम्हाला उठून पुन्हा त्याच रस्त्यावर चालावंसं वाटलं पाहिजे. सो तो रस्ता माझ्यासाठी थिएटर होता. स्पोर्ट्स म्हणजे बॅडमिंटन नव्हता. 8th स्टँडर्डमध्ये आय डिसाइडेड की आपण आय वॉन्ट टू परस्यू माय करिअर इन ॲक्टिंग. ओके. ॲक्टिंगचा विषय सुरूच आहे, तर प्रवास कसा सुरू झाला? आणि नाटकापासून माझ्या मते तुझी सुरुवात झाली, थिएटरपासून. सो तो प्रवास अभिनयाचा कसा सुरू झाला? मी कॉलेज म्हणजे नागपूरमध्ये असताना पण मी थिएटर ग्रुपसोबत असोसिएटेड होतो आणि तेव्हा पण मी थिएटर करायचो नागपूरमध्ये. खऱ्या अर्थाने पुण्याला जेव्हा मी शिफ्ट झालो इंजिनिअरिंगसाठी, त्याच्यात नंतर आय गेस काही अशी मंडळी भेटली ज्यांनी खूप चांगलं गाईड केलं ॲज अन ॲक्टर. त्यामुळे ते 4 वर्ष पुण्यातले मला खूप फायदा झाला. म्हणजे मी नेहमी म्हणतो की दॅट टर्न आउट टू बी अन इंजिनिअरिंग कम ॲक्टिंग स्कूल फॉर मी. कारण इतकं चांगलं तो सिनियर्सचा पण सहवास लाभला आणि ॲट द सेम टाईम तिकडे पुण्यात पण इतर खूप चांगली मंडळी थिएटरशी निगडीत अशी भेटलीत. त्याच्यानंतर तुम्ही ग्रूम खूप होता ॲज अन ॲक्टर. त्या 4 वर्षात खूप ते झालं. आणि मालिकेत पण तू कामं केली आहेस, पण काही काळाने मालिकेपासून दूर गेलास, तर त्याचं काही स्पेसिफिक कारण होतं? मालिका मी 2च केल्या होत्या. म्हणजे एक झी मराठीवर अमरप्रेम म्हणून होती आणि झी मराठीवरच तुझं माझं जमेना म्हणून मालिका होती. सो अमरप्रेम ही 100 एपिसोडची होती आणि तुझं माझं जमेना मांजरेकरांनी जेव्हा फोन केला की अशी अशी एक मी सिरियल करतो आहे आणि मला 120 एपिसोडच माझा पेशन्स आहे, त्याच्यावर मी करणार नाही, त्यामुळेच रीमा लागू पण हो म्हणाल्यात. म्हटलं तो इतका चांगला सेटअप होता. सो आय इमिजिएटली सेड येस. आणि आय गेस तुझं माझं जमेनानंतर मला प्रकाश कुंटेनी विचारलं कॉफी आणि बरंच काहीसाठी. सो मग त्याच्यानंतर फिल्मचा प्रवास चालू झाला. सो असं काही कॉन्शियस डिसिजन नव्हतं की
टेलिव्हिजन नव्हतं करायचं किंवा असं. आणि मला मी नेहमी आवर्जून सांगतो की मला सेम रिस्पेक्ट आहे सगळ्या फील्डसाठी. टेलिव्हिजन, फिल्म्स, थिएटर, म्हणजे कोणी जास्त वरती आहे किंवा कोणी खाली असं मी बघत नाही. एव्हरी मीडियम हॅज इट्स ओन चॅलेंजेस आणि त्याप्रमाणे कलाकार तिथे वावरतात. तू उल्लेख केला रीमा लागूंचा, तर असे अनेक दिग्गज कलाकार आहेत आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत की ज्यांना रंगभूमीचा बॅकग्राऊंड आहे. तर तुला पण थिएटरचा बॅकग्राऊंड आहे. सो ज्यावेळेस तू चित्रपटांमध्ये कामं करायला लागलास तेव्हा एक रंगभूमीचा कलाकार म्हणून जेव्हा तू चित्रपटात त्या सृष्टीत वावरत होतास, तुला त्याचा किती फायदा झाला आणि याचा काही किस्सा आठवतो का? की नाही, प्रचंड फायदा झाला. म्हणजे थिएटर बॅकग्राऊंड असल्यावर आय गेस एक परिपूर्ण ॲक्टर, म्हणजे कम्प्लीट ॲक्टर तुम्ही थिएटर तुम्हाला बनवतं. थिएटर टू कॅमेरा हा एक शिफ्ट असतो मला असं वाटतं. आणि तो तुमच्या वावरण्यात किंवा देर आर सर्टन टेक्निकल थिंग्स विच यू नीड टू अंडरस्टँड जेव्हा तुम्ही थिएटर वरून कॅमेराकडे शिफ्ट होतात. सो आय गेस तो एक शिफ्ट जेव्हा त्याला थोडा मला वेळ गेला कळायला, पण एकदा कॅमेराशी कम्फर्टेबल झालो तर आज पण मी जेव्हा वळून बघतो तर थिएटर बॅकग्राऊंड असल्याने मला खूप फायदा झाला. आणि ॲज अन ॲक्टर थिएटर खूप शिकवतं, तुम्हाला खूप घडवतं थिएटर. पुन्हा नाटकाकडे वळावं असं वाटतंय? मला नेहमी वाटतं. मला जेव्हा पण माझे प्रोड्युसर मित्र ऑफर करतात, मी म्हटलं माझं असं होतं की खूप टेम्पटिंग होतं, पण मुद्दा असा आहे ना की मला थिएटरसाठी रिहर्सलला वेळ काढायला पण मी करू शकतो, पण त्याच्यानंतर माझं असं असतं की सातत्याने प्रयोग झाले पाहिजे, नाहीतर त्या निर्मात्याला नुकसान होतं. त्या नाटकाशी रिलेटेड बॅकस्टेजचे लोक खूप असतात. जर मी प्रयोग तेवढे तारखा देऊ शकलो नाही तर आय गेस कुठेतरी त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे जरी मी आणि आत्ता जो काही शेड्यूल आहे गेल्या काही वर्षांपासून, सो मला सातत्याने महिन्याला 15 ते 20 प्रयोग तरी झाले पाहिजे. आणि तेवढा वेळ मला देता येत नव्हता आणि अजूनही नाही आहे. त्यामुळे मी जरा कंट्रोल करतो आहे माझा मोह. पण जसं म्हणालो की थिएटर नेहमीच फर्स्ट लव्ह इज ऑलवेज थिएटर. पण आता पुन्हा जर सपोज तुझ्याकडे नाटक आलं आणि तुझ्याकडे वेळ आहे, तर कोणत्या जॉनरचं नाटक करायला आवडेल? मला साधंसुद्धा नाही आवडणार. म्हणजे मला आठवतं माझी एकांकिका होती COEPमध्ये असताना, खेळ मांडला. सो त्याच्या अंगात भूत शिरतात आणि एक पूर्ण धमाल, म्हणजे एक फास्ट पेस, मॅड, असं एक ते नाटक, अशी एकांकिका होती. आणि त्या एनर्जीचं मला करायला नक्कीच आवडेल. नॉट लाईक द नॉर्मल लव्ह स्टोरी जे मी फिल्ममध्ये पण करतोय तसं नाही, काहीतरी वेगळंच काहीतरी. ओके, सो एकांकिकेचा विषय निघालाच आहे, तर काही म्हणजे तुझी पहिली एकांकिका कोणती आणि त्याच्या काही आठवणी कॉलेजच्या? हो, माझी पहिली एकांकिका होती समेवर टाळी. ही पुण्यात असताना फिरोदिया करंडक म्हणून एक इंटर कॉलेजिएट ड्रामा कॉम्पिटिशन असते पुण्यात. सो दॅट्स फिरोदिया म्हणजे म्युझिकल कसे असतात ना तसं असतं, तसे प्लेज असतात तिथे. सो ती पहिली माझी एकांकिका होती. आणि आठवणी म्हणजे खूप आहे, कारण पहिलंच नाटक होतं पुण्यात आल्यावर. आणि सो म्हणजे खूप काय म्हणतात, त्या कॅरेक्टरचं नाव होतं अभि परांजपे. तो सदाशिव पेठेत वाढलेला मुलगा असं ते पात्र होतं. 22 वर्षांचा मुलगा. मी आहे नागपूरचा, त्यामुळे माझी भाषा वेगळी होती. मला नागपूरकर, एक तो नागपूरचा हेल होता. त्यांना हवं होतं की सदाशिव पेठेतला मुलगा कसा बोलेल. आणि नंतर मला पाठांतर होईना, नंतर माझा नेहमीचा एक या शब्दाचा प्रॉब्लेम होता मला. असे बरेच प्रॉब्लेम्स होते. आय गेस कुठेतरी कॉन्फिडन्स पण खूप लो होता फर्स्ट इयरमध्ये माझा. पण ग्रॅज्युअली ते सगळे ओव्हरकम करून आय थँक माय सिनियर्स फॉर दॅट, की इतके चांगले मित्र मिळाले. आणि त्याच्यानंतर मग ग्रॅज्युअली फ्रॉम फर्स्ट इयर टू फोर्थ इयरमध्ये मला आठवतं मला बेस्ट ॲक्टर मिळालं. आमच्या एकांकिकेला बेस्ट एकांकिका मिळाली. सो तसा तो प्रवास होता. पण आठवणी फर्स्ट याचेच नाही, प्रत्येक याचे काही ना काही आठवणी. आणि आय गेस इतके वर्ष झाल्यानंतर ते तेवढेच फ्रेश आहेत. ओके, तू बाजीराव मस्तानी असेल किंवा मणिकर्णिका असेल, ऐतिहासिक पटांचा, हिंदी ऐतिहासिक पटांचा भाग झालात. तर त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जेव्हा इतर हिंदीतले दिग्गज कलाकार काम करत होते, तर त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? आणि बाजीराव मस्तानीच्या वेळेस संजय लीला भन्सालीने तुला एक स्पेशल कॉम्प्लिमेंट काहीतरी दिलेली, सो तो किस्सा काय होता? मला एक्सपिरियन्स दोन्ही फिल्ममध्ये खरंच चांगला होता विथ ऑल द ॲक्टर्स. कारण अल्टिमेटली आय गेस फिल्म मेकिंग इज अ टीम एफर्ट. आणि ते एकामुळे नाही होत, इट हॅज टू बी लाईक तुम्हाला सगळ्यांनी एकत्र येऊन चांगलं काम करावं लागतं. सो बाजीरावमध्ये मला खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि संजय सरनी मला आठवतो तो डॅगरवाला सीन होता, जिथे मी रणवीरवर डॅगर थ्रो करतो आणि
तो डायलॉग ऑफकोर्स अफसोस आपका निशाना चूक गया वगैरे हे सगळं होतं. तो सीन झाल्यानंतर भन्साली सर केम टू मी आणि हग मी आणि आय गेस तो तसं भन्साली सर इज नॉट अ व्हेरी इझी पर्सन टू प्लीज. ते इतके खुश झाले होते ही केम ही हग मी आणि आय एम रिअली हॅपी आणि आय एम ऑलवेज मी नेहमी म्हणतो की आय एम ग्लॅड दॅट ही यूज टू लाईक मी ॲज अन ॲक्टर आणि यूज टू लाईक माय परफॉर्मन्स. सो तिथे शिकण्यासारखं खूप होतं आणि एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर मी पहिल्यांदाच काम करत होतो. त्यामुळे दॅट वॉज अ कॉन्फिडन्स बूस्टर फॉर मी. कारण तोपर्यंत मी आय गेस लिपस्टिक अंडर मैं बुरखा केली होती जी नॉर्मल बजेटची फिल्म होती. इतकं मोठं काही नव्हतं. एवढ्या मोठ्या लेवलवर मी कधीच केलं नव्हतं. त्यामुळे ते सुरुवातीला जे बटरफ्लाईज असतात ते होते, पण ते संपेपर्यंत एक कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला की मोठ्या कॅनव्हासमध्ये काम करण्याचा. साधारण आपल्याला कोणती जर भाषा शिकायची असेल तर फॉरेन लँग्वेज वगैरे आपण विचार करतो, तर तू उर्दू देखील शिकलायस आणि तेलुगू शिकलायस, तर का म्हणजे का? तेलुगूचं असं म्हणजे माझा जो फ्रेंड सर्कल होता ते ना प्रत्येक काहीतरी एक नवीन भाषा शिकू असं त्यांचं चाललं होतं. तो कोणी फ्रेंच निवडली, कोणी अजून काही जर्मन निवडली. आता माझे काही मित्र जर्मनीला चालले होते म्हणून त्यांना जर्मन तशी तिकडे फायद्याची असते आणि म्हणून त्यांनी निवडली. मी म्हटलं मला यार काही फॉरेन लँग्वेज शिकायची नाही आहे, मी म्हटलं मी इंडियन लँग्वेजेस शिकेन. सो तेव्हा आय गेस मी कुठेतरी हैदराबादला कुठेतरी जस्ट गेलो होतो आणि तिकडच्या लोकांना ते माझ्याशी तेलुगूमध्येच बोलत होते. माझा मित्र गमतीत म्हणाला त्यांना असं वाटतं की तू इथलाच आहे. तर ते माझ्या डोक्यात राहिलं की हां तेलुगू असं बाकी काहीच कारण नव्हतं. सो मी जस्ट तेलुगू म्हटलं मी तेलुगू शिकेन. सो मी डिसेंटली बोलतो. स्क्रिप्ट आल्यावर मी कॉन्फिडंट असतो. विदाऊट स्क्रिप्ट माझं कच्चं आहे, म्हणजे कारण की आपण रोज बोलत नाही. पण स्क्रिप्ट आल्यानंतर आय एम कॉन्फिडंट ऑफ स्पीकिंग इन तेलुगू. मी माझी सफोलाची ॲड केली होती, तर ती डबिंग वगैरे पण मीच केलं होतं तेलुगूचं. सो ती 3-4 लँग्वेजेसमध्ये आम्ही शूट केली होती. सो ती ॲड अशी होती की नवरा बायकोसाठी म्हणतो. हे यावेळेस पहिल्यांदा उलटं झालं होतं. नाही तर नॉर्मली बायका म्हणतात ना की माझे ह्यांचे काळजी घ्यायची आहे म्हणून असं बनवतं. यावेळेस उलटं आहे. बायको काम करते आणि नवरा किचनमध्ये आणि तो म्हणतो की अब इसके काम का स्ट्रेस तो मैं कम नहीं कर सकता हूँ, लेकिन इसके हार्ट का ख्याल जरूर रख सकता हूँ. ही हिंदीतली ॲड मी पाहिली. तर त्याचं तेलुगू व्हर्जन पण आम्ही केलं होतं की ఇప్పుడు తన పని స్ట్రెస్ అయితే నేను తగ్గించలేను, కానీ తన హార్ట్ పట్ల శ్రద్ధ తప్పకుండా తీసుకోగలను. असं ते त्याचं तेलुगू व्हर्जन होतं. तू किती मस्त बोलला. स्क्रिप्ट वगैरेची काही गरज नाही. ती स्क्रिप्ट आलं, पण कसं आहे लोकल माणसांसारखं तर बोलू शकत नाही, कारण की जसं आपलं मराठी आपण बोलतो तसं ते तेलुगू बोलू शकत नाही. पण स्क्रिप्ट आल्यावर एकदम कॅन बी फ्लुएंट. सध्याचा काळ हा जितका चित्रपटांचा आहे तितकाच OTTचा पण आहे. पण कुठेतरी आधी OTTवरती असे शोज यायचे की जे तुम्ही फॅमिलीसोबत किंवा लहान मुलांसोबत पण बसून तुम्ही पाहू शकत होता. पण हळूहळू कुठेतरी तो ट्रेंड एक बदलत चालला आहे. कुठेतरी व्हायलन्स येते, अब्युझिव्ह लँग्वेज येते. तर त्याबद्दल तुझा टेक काय आहे? कारण तू देखील OTTवर काम केले. सो आय गेस OTTवर यू हॅव, आता जसं आमची वेब सिरीज अशी आता येते कमांडो. सो कमांडो तुम्ही फॅमिलीसोबत बघू शकता, त्याबद्दल काहीच जुमत नाही. पण आता कसं आहे OTT म्हटल्यावर ना इट्स लाईक अ प्लॅटर. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला चूज करायचे की बाबा अमुक असं आहे की त्याच्यात व्हायलन्स आहे किंवा न्यूडिटी आहे किंवा अब्युझिव्ह लँग्वेज आहे. सो तुम्हाला ती चूज की मी फॅमिलीसोबत ती नाही बघणार, इतर फॅमिली सोबत बघण्यासारख्या पण गोष्टी आहेत. सो आय गेस मला असं वाटतं की OTTवर तुम्हाला सगळंच अवेलेबल आहे. तुम्ही काय निवडता आणि तुम्ही त्यातलं काय चूज करता. जसं मी म्हणालो की आमची कमांडो ही तुम्ही फॅमिलीसोबत बघू शकतात, त्याबद्दल काहीच इश्यू नाही. पण आय गेस म्हणजे इफ यू आस्क माय ओपिनियन एव्हरीथिंग इज अवेलेबल. यू चूज अकॉर्डिंग टू युअर सेन्सिबिलिटीज. तुम्हाला जे बरोबर वाटतंय ते बघा, जे नाही वाटत आहे तुम्ही स्किप दॅट. कमांडोचा विषय निघालाच आहे, तर यात तुझी भूमिका काय आहे? आणि कमांडो ही एक मूवीची एक सिरीज होती की जी खूप सुपर डुपर हिट झालेली. सो आता ही वेब सिरीज येते, तर त्यात अदासोबत काम करतानाचा तुझा अनुभव आणि या मालिकेतलं तुझं पात्र काय आहे? या वेब सिरीजमध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कमांडो क्षितिज मेहरा. ओके. सो हा एक स्वीट पंजाबी चॅप आणि रिअल लाईफमध्ये एकदम एंडिअरिंग आहे. पण जेव्हा देशासाठी लढण्याची वेळ येते किंवा सॅक्रिफाईस करायची वेळ येते तेव्हा तो सगळं विसरून देशासाठी पुढे जातो, असं ते पात्र आहे. आणि अदासोबत काम करताना खूप मजा आली, कारण आय गेस आमचं पहिलं शूट होतं मनालीमध्ये, एकत्र शूट जेव्हा आम्ही केलं होतं. सो आय गेस वी हिट इट ऑफ इन्स्टंटली. आणि ती खूप एकदम सॉर्टेड, एक क्वर्की सेन्स ऑफ ह्युमर आहे तिचा, खूप शी इज व्हेरी फनी. आणि ते तुम्ही इंटरव्ह्यूजमध्ये बघतच असता. म्हणजे तिच्या आधीच्या फिल्मच्या वेळेस पण जेव्हा ती इंटरव्ह्यू देत होती मराठीमध्ये पण तिने बरेच इंटरव्ह्यूज दिले. तुम्ही मराठीत बोलायचं का? हो, मराठीमध्ये
कारण की ती मुंबईत खूप वर्ष राहिली त्यामुळे मराठी ती चांगली बोलते. सो मला मजा आली होती. आणि अजून मी एक स्पेशल मेन्शन करीन विपुल शाह सरांचा, आमचे प्रोड्युसर डिरेक्टर. इतका मोठा माणूस असूनही ते इतके चिल्ड आउट आहे आणि ते कधीच त्यांनी ते प्रेशर कधीच कोणाला जाणवलं नाही की विपुल अमृतलाल शाह, पर्सन हू हॅज डिलिव्हर्ड सो मेनी हिट्स आणि सक्सेसफुल फिल्म्स, ते कधीच जाणवलं नाही. ही वॉज ऑलवेज व्हेरी कूल आणि व्हेरी क्लिअर वॉट ही वॉन्टेड. त्यामुळे विपुल सरांसोबत काम करताना पण खूप मजा आली. ही वेब सिरीज तुझ्याकडे मुळात आली कशी, म्हणजे कसं सिलेक्शन झालं? आणि आय गेस मला आठवतं की विपुल सरांच्या ऑफिसमध्ये मी एका वेगळ्या प्रोजेक्टसाठी भेटायला गेलो होतो. त्या प्रोजेक्टचं वर्कआउट झालं नाही कारण मी त्यावेळेस दुसरं काहीतरी शूट करत होतो. पण तेव्हा त्यांनी सांगितलं, वी आर डुईंग अनदर प्रोजेक्ट कॉल्ड एज कमांडो, वुड यू लाईक टू बी अ पार्ट ऑफ दिस. तर ते डेट्स पण मॅनेज झाले. आणि विपुल सरांनी माझी आधीची वेबसिरीज पाहिली होती, निर्मल पाठक की घर वापसी, सोनी लिव्हवर जी होती. सो त्यांना ते काम आवडलं होतं आणि ते म्हणे की आय वुड रिअली आय बी हॅपी इफ यू प्ले क्षितिज मेहरा. म्हटलं येस, सॉर्टेड. तर कमांडोची भूमिका तू आज साकारतोय, तर ती वर्दी जेव्हा अंगावर चढते आणि जेव्हा तुम्ही ते कॅरेक्टर प्ले करता, काय फिलिंग होती? मी नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे म्हटलं आहे जेव्हा पण हा विषय निघाला आहे की आय ट्रूली बिलीव्ह की द नेशन बिलॉंग्स टू द आर्मी फर्स्ट. कारण बाकी आपण सगळे आपलं काम करतो, टॅक्स भरतो, सरकारला त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आपल्या पद्धतीने जे काय आपण सोशल सर्व्हिस करू शकतो करतो. पण शेवटी आपण एक सेल्फिश आयुष्य जगतो जिथे मी, माझी आई, माझे बाबा, बायको, पोरं सगळं आपलं छान चालू आहे. आर्मी पीपल आर द ओनली पीपल जे सगळं सोडून तिकडे सीमेवर आपली रक्षा करत असतात. त्यामुळे आपण जे पण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच हे आपण इथे डिस्कस करू शकतो कारण तिकडे कोणीतरी समवन इज प्रोटेक्टिंग अस. सो तेव्हा तो युनिफॉर्म जेव्हा तुम्ही घालता ना, तर हे जेव्हा तुम्ही एक जो रिस्पेक्ट असतो ना कुठेतरी, ते एक ओव्हरवेल्मिंग फिलिंग असतं. कारण म्हणजे तुम्ही तेवढे महान तर नाही आहात, पण काही वेळासाठी तुम्ही त्यांच्या यू आर इन देअर शूज, तर ते एक वेगळंच फिलिंग असतं आणि कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी पण असते. सो कमांडो आमची वेबसिरीज अबाउट सेलिब्रेटिंग देअर लाईफ. आणि विपुल सरांचं एक होतं की त्यांच्या लाईफचं एक त्यांच्या नॉर्मल कमांडोची एक नॉर्मल स्टाईल पण असते, नॉर्मल लाईफ पण असते, ती कुठेतरी दाखवणं पण गरजेचं आहे. सो त्यामुळे आमच्या ह्याच्यात ते खूप एक रिलेटेबिलिटी क्वेश्चन खूप आहे त्या कॅरेक्टर्सला, की रिअल लाईफमध्ये ते अगदी आपल्यासारखे असतात. आणि जेव्हा देशासाठी लढण्याची पाळी येते तेव्हा हाच माणूस एकदम सुपर ह्युमन कसा असतो, तो ते खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे. आत्तापर्यंत मराठी असो किंवा हिंदी असो, वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका तू साकारल्यात. तर ज्यावेळेस ती प्रत्येक भूमिका साकारायची असते, तर त्यासाठी तुझा अभ्यास आणि तुझी तयारी कशी तू करतोस? सगळ्यात पहिल्यांदा तर ना, जेव्हा स्क्रिप्ट येते, आय गेस इफ यू हॅव अ गुड रायटर, कलाकार म्हणून तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त काम तिथेच होतं. कारण त्यांना माहिती आहे. आणि आमच्या ह्याच्यात विपुल सर वॉज व्हेरी क्लिअर की दिस इज हाऊ इट इज, हे कॅरेक्टरचा ग्राफ असणार, हे गोष्टी मला एक अपेक्षित आहे, हे अजिबात करू नका, हे करा. आणि एक असतं की मधलं एक झोन आहे, तो तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही रंगवा. कॅरेक्टरचे ना फिजिकॅलिटी असते आणि एक त्याचं मेंटल झोन असतो की त्याची थॉट प्रोसेस. सो आय गेस फिजिकॅलिटीसाठी ट्रेनिंग वगैरे जेव्हा आमचं चालू झालं होतं, तेव्हा एक ट्रेनिंग नंतर तुमची एक बॉडी लँग्वेज एक वेगळी होते. सो म्हणजे स्टंट डिरेक्टर जे होते त्यांनी पण फाईट सिक्वेन्सचे आम्ही बऱ्याच रिहर्सल्स केल्यात. सो त्याच्यानंतर ना तुम्हाला एक फिजिकॅलिटी तुम्हाला येते. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ते कपडे घालतात ना, कुठलंही कॉस्ट्यूम तुम्ही जेव्हा परिधान करता, त्याच्यानंतर ते कॅरेक्टर नकळत तुमच्या शिरायला लागतं. ग्रॅज्युअली का होईना, ते एक वेगळा फील येतो कपडे घातल्यानंतर. आणि एस्पेशली वेन इट इज अ आर्मी युनिफॉर्म, तुमचं तसंच बदलतं. सो ही प्रिपरेशनमध्ये आय गेस रिडिंग झाले आमचे खूप सारे. आणि एक स्वतःची प्रिपरेशन जी असते, वाचनातून तुम्ही त्या पात्राचा एक तो धागा असतो पात्राचा, तो तुम्ही तुमच्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करता. तो केलाच मी. पण जसं मी म्हणालो की आमची ट्रेनिंग होती, फिजिकल ट्रेनिंग होती, नंतर रीडिंग सेशन्स होते. या सगळ्यातून आय गेस कुठेतरी ते पात्र, तो धागा शोधायला मदत होते. मी कुठेतरी वाचलेलं तुझ्या मुलाखतीत की रोमॅन्टिक जॉनर हा तसा जवळच आहे तुझ्या. तर मग आजवर तू जे रोमॅन्टिक कॅरेक्टर्स साकारले, तर ते प्रत्येक म्हणजे रोमॅन्टिक जॉनर जरी सेम असले तरी तुझे कॅरेक्टर वेगळे होते, त्या की त्या पात्राच्या पैलू वेगळे होते. तर ते प्रत्येक वेळेस तू वेगळे साकारणं हे कसं, म्हणजे प्रत्येक वेळी कसं जमतं? आय ट्राय माय बेस्ट. म्हणजे काय माहिती आहे का की मी जेव्हा बऱ्याच लोकांकडून ऐकायचो कॉलेजमध्ये असताना, अरे यार
या पात्रातनं वेगळं असलं पाहिजे काहीतरी मला असं वाटायचं की यार आता वेगळेपणा म्हणजे किती म्हणजे कारण कसं होतं की एका लिमिटनंतर तुमच्या वयाला साजेसं असं पात्र, तुमच्या शरीरयष्टीला साजेसं असं पात्र तुमच्या वाटेला येतं. आता जर रोमॅन्स या झोनमध्ये आपण विचार केला तर समवॉट सिमिलर कॅरेक्टर्स येऊ शकतात. सो आय गेस ॲज अ ॲक्टर चॅलेंज तोच असतो की मला विजय मेहता एकदा खूप छान म्हणाले होते की तुझ्या वयाचे 10 पोरं इथे आहेत आणि प्रत्येकाची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, प्रत्येकाचं विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, नंतर फिजिकॅलिटी प्रत्येकाची वेगळी आहे, बोलण्याची शैली वेगळी आहे आणि प्रत्येकजण प्रेमात पडूच शकतो की प्रत्येकाची एक लव्ह स्टोरी असूच शकते. त्यामुळे मग यू अप्रोच रोमॅन्टिक फिल्म्स किंवा जर सेम जॉनरा तुमच्या वाटेला येतोय तर मग तुम्ही कसं ते वेगळ्या पद्धतीने करू शकता. सो त्याचं आय गेस देर इज नो वन सेट रूल फॉर दॅट, जस्ट ऑब्झर्वेशन आणि त्यातलं तुम्ही काय इम्प्लिमेंट करू शकता आणि कसं वेगळं ते पात्र करू शकता. आणि मला अजून एक वाटतं की नुसतं वेगळेपणा करायचं म्हणून काहीतरी भलतंच करणं पण अर्थ नाही आहे. त्या कॅरेक्टरला ते तसं, त्या स्टोरीला ते सूट पण झालं पाहिजे आणि जमेल तितकं तुमच्या आधीच्या पात्रापासून ते वेगळं जर करता आलं तर दॅट विल बी ग्रेट. असं ते प्रयत्न चालू असतात. ओके, मग अशी नाटकाबद्दल सांगितलंस, पण मग चित्रपट जर आपण घेतला तर कोणता जॉनर हा तुला करायला आवडेल? किंवा मला रिलेशनशिप बेस्ड फिल्म्स नेहमी आवडतात कारण ॲज अन ॲक्टर कुठेतरी तुम्हाला खूप लेअर्ड परफॉर्मन्सचा स्कोप असतो खूप. सो आय गेस येस. आणि रिलेशन म्हणजे फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड इट कॅन बी मदर सन, फादर सन, दोन भावांची गोष्ट, जवळच्या मित्रासोबतची गोष्ट किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. सो रिलेशनशिप बेस्ड हे पर्सनली मला प्रेक्षक म्हणून खूप आवडतात. आणि असा कोणता आतापर्यंत तू पाहिलेले मूवीज असतील, मराठी असू दे हिंदी असू दे, तर असं कधी वाटलं की हे कॅरेक्टर मला करायला मिळालं असतं तर नक्कीच आवडलं असतं? नाटकातलं आणि चित्रपटातलं दोन्ही. ऑनेस्टली सांगतो, मला करता येईल असं मला कधी वाटत नाही. पण एक चित्रपट आहे सत्यजित रे यांचा, उत्तम कुमार त्यात लीड आहेत, नायक. सो तो किती वेळ मी बघू शकतो आणि असं वाटतं की काय काम केलं आहे त्यांनी शर्मिला टाकेकर दोघांनी खूप सुंदर काम केलं. सो मला दॅट इज वन ऑफ माय फेवरेट फिल्म्स. अजून एक फेवरेट फिल्म म्हणजे पाथेर पांचाली, ती पण मला खूप आवडते. पण येस, कुठेच म्हणजे उत्तम कुमार त्यांचं काम खूप सुंदर आहे नायक या चित्रपटात. सो मला असं आपण तो करू असं वाटत नाही, पण तो बघून शिकण्यासारखं खूप आहे त्यातून, एवढं नक्की. आणि नाटकातलं कोणतं? मला मी काहीतरी 7वीत का 8वीत होतो जेव्हा मी भरतदादाचं सही रे सही नाटक पाहिलं होतं आणि हे असं होतं किंवा आय वॉज मेस्मराइज. त्यानंतर मी 8 वेळा मी भरतदादाला सांगितलं पण होतं मध्ये की मी शाळेत होतो तेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं आणि नंतर कॉलेजमध्ये असताना बालगंधर्वला त्यांचा प्रयोग होता तेव्हा मी त्यांना भेटून सांगितलं की 7व्यांदा मी तो प्रयोग बघायला आलो आहे. सो आय गेस द शिअर पेस आणि असं विचार करणं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने कॅरी करणं, आय गेस हॅट्स ऑफ टू हिम फॉर दॅट. आत्तापर्यंत तुला मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट आठवते तुला? आणि काय होती आणि कोणी दिलेली? माझ्या एका टीचर मला म्हणाल्या होत्या की यू स्पॉइल द टीचर बाय युअर सिन्सिअरिटी. आय गेस दॅट वॉज द बेस्ट कॉम्प्लिमेंट. ॲज अ स्टुडंट यू स्पॉइल द टीचर बाय युअर सिन्सिअरिटी. ओके, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मी एवढंच म्हणेन की आमची वेबसिरीज कमांडो ही डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. सो प्लीज नक्की बघा जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं नसेल तर, आणि डू लेट अस नो तुम्हाला कशी वाटली ती. तर नक्की तुम्ही ही वेबसिरीज जाऊन पहा आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा की तुम्हाला वैभवचा कॅरेक्टर कसं वाटलं आणि वेबसिरीज कशी वाटली. त्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.